नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललो आहे पंढरपूरसाठी। तर आजच्या व्लॉगमध्ये असणार आहे आपल्या पंढरपूरची वारी आणि वाखरीचं रिंगण। तर इकडून जवळपास 400 किलोमीटर आहे। डायरेक्ट आयरलीत झोपलो, डायरेक्ट पंढरपुरात उठलो। रामकृष्ण हरी मंडळी, आता आम्ही पालखी सोबतच चालतोय। आता पालखी वेळापूरवरून निघाली आहे। आता माऊलींची पालखी पुढे गेली आहे आणि मी ड्रोनमध्ये शूट करत होतो, त्यामुळे थांबलेलो एका साईडला। तर आता चाललो परत पालखीकडे। वारीमध्ये लहान लहान मुलं पण आहेत। मित्रांनो, आता आम्ही आलो आहे पंढरपूर इथून 5 किलोमीटर अंतरावरती आहे आणि इकडे मी बघितली एक मूर्ती, मी तुम्हाला दाखवतो। ती मूर्ती खूप मोठी आणि खूप सुंदर आहे। तर मंडळी, आता आम्ही इथून निघालो आहे। आता मी आमच्या पालखीसोबतच चाललो आहे। तर आधी जिकडे आमचं म्हणजे राहायचं आहे सोय, तिकडे जाणार आहे। आता इकडून 5 किलोमीटर आणि आमची पालखी पुढे गेली आहे। रामकृष्ण हरी मंडळी, आता उठून अंघोळ वगैरे करून मस्त चहा प्यायला चाललो आम्ही। तो फायनली हम लोग यहाँ पर ड्रोन उड़ा रहे। तर मित्रांनो, विठ्ठलाची मूर्ती एवढी भारी आहे, एवढी भारी आहे, मनातच बसली। शुभम साहेब आमचे ड्रोन उडवतात। इकडे आमच्या गावचं राहण्यासाठी जागा आहे, स्वयंपाक चालू आहे तिथे। गावरान गायचं तूप जर तुम्ही पावशेर जरी विकत घेतलं तर त्याची किंमत, याचा परिणाम आपल्या जीवनामध्ये होतो आणि भगवान करत नाहीत महाराज तुकोबरायांचे नाथरायांचे याचे तुम्ही मात्र कोणाची तयारी चालू आहे दुपारच्या। काय मेन्यू आहे? मेन्यू काय घरादारो खराटे फिरला राग सोडून काय राहत नाही, ते सुद्धा एक तुकोबरायांच्या कीर्तनात छोलेची भाजी आहे, भात आहे, पुरी, खेकडा भाजी, काही नव्हतं, ताल नव्हता, स्वर मध्ये प्रवचन नव्हता, आनंदाने नाचायचं। असल्याशिवाय माणूस उदास बुद्धीने नाचत नाही। त्याचा देहाभिमान असला का माणूस त्याच्यात समरस होऊ शकत। आणि मग मात्र महाराज आता मंदिरात निघालो आम्ही। सामान्य ऊन पडलंय
त्याचा परमार्थ सुद्धा तो आमचे भाऊ भगवान लक्ष्मण भाऊ गावावरून चालत आलेत पूर्ण 21 दिवस कंटिन्यू. हा हे बघा आजी. पण मी काय म्हणते तू राहणार आजचे दिवस. नाही नाही जायचंय तिकडे रिंगणाला जाणार आहे ना. सकाळी ट्रेन तिकीट बुक केला. महाराज आमच्या दिंडी सोहळ्याचे अध्यक्ष आहेत. तो गाइस तो फाइनली हम लोग निकल चुके हैं यहाँ से पंढरपुर को. आगे का भाई बताएगा आप लोगों को. इकडून 3 किलोमीटर आहे पंढरपूर. तर आता आम्ही विचार करतोय की रिक्षानेच जाऊ आणि येताना चालत येऊ. थोड़ा बहुत बघूया ते. शूट करना है, आता रिक्षा भेटली तर ठीक. नहीं तो चल के जाएंगे. इधर हम लोग जा रहे हैं 20 रुपये में पंढरपुर. तो भाई शुभम मावले जी अंदर जाओ. मला रिक्षा भेटली आहे इकडे आता मंदिराकडे जायला. आणि सांगायचा प्रसंग असं की मागच्या वर्षी सेम दिवशी आम्ही वाखरीसाठी गेलेलो आणि तेव्हा रात्री येताना एवढा पाऊस आणि एवढे थकलेलो की आम्हाला कुठेच रिक्षा भेटत नव्हती आणि ट्रॅफिक पण भरपूर होतं. तेव्हा हेच काका आलेले आणि याच काकांनी आम्हाला सोडलेलं. आणि आज पण आल्या जेव्हा आम्ही रिक्षा शोधत होतो तेव्हा हे समोरून आले आणि यांनी मला स्वतःहून ओळखलं. बोलले की त्यांनीच आठवण करून दिली. तेव्हा आम्हाला आठवलं. असे प्रसंग होणे ना पंढरपुरात हेच आहे. आम्ही पण चालत येणार होतो पण आम्हाला वाखरीला जायचं आहे आणि इकडे जमल्यावरती मग पुढे जाणार काय चालणार रिक्षा. चंद्रभागेवर आलोय. त्या पुलावरती आहे. तुम्ही इकडे बघू शकता पूर्ण चंद्रभागेत स्नान करतात आणि एवढं सुंदर दृश्य आहे. एवढं बघण्यासारखं आहे. एकदा तरी आवर्जून या आणि चंद्रभागेत स्नान करा. तेव्हा तुम्हाला कळेल नक्की काय इथे आल्यानंतरच कळतं. चंद्रभागेवरती हातपाय धुवायला आलं. आंघोळ करतात पण आता मी हातपाय धुतोय फक्त. चंद्रभागेच्या काठावर आपण आलोय आता. तुम्ही माझ्या मागे बघू शकता इकडे वरती जाण्यासाठी रस्ता आहे. ते मी दाखवेलच पुढे ब्लॉगमध्ये. आणि इकडे पोलिसांचा एकदम चांगला बंदोबस्त आहे. काही कोणाला त्रास नाहीये, काही नाहीये. सगळं व्यवस्थित मॅनेज करतात. सगळ्यांना सहकार्य करतात. आपल्या वारकरी बंधूंना सहकार्य करतात. परत इकडे तुम्ही शौचालयाची सोय बघू शकता. एकदम चांगली आणि नीट आहे. म्हणजे बराच 1-2 वर्षामध्ये खूप फरक पडला इथे स्वच्छतेच्या बाबतीत. तर खूप चांगली सोय आहे सगळीकडे. इकडे आत जायला इथून रस्ता आहे आणि इकडे पाणी बॉटल मिळेल. फ्री पाणी बॉटल मिळते इथे. तुकाराम मोरच मंदिर आहे. पण आता खूप गर्दी असते दर्शनासाठी, भेटत नाही. पण बोलतात की परिक्रमा केल्यावरती सार्थक होतं.
तर आता आम्ही परिक्रमा करणार आहे. बरेच महाराज भेटलेत आता आम्हाला. माऊली बरेच महाराज. साहिल महाराज माऊली. आता पूर्ण प्रदक्षिणा घालून झाली आमची. आणि शूट करत होतो स्टार्टिंग पासून म्हणून काही जमलं नाही. इकडे यायची घाई होती. आता आपण वाखरीच्या रिंगणात आहे. तुम्हाला दाखवतो इकडे पुढचं सगळं बघू शकता. आजूबाजूला पूर्ण एकदम आनंदाचा माहोल आहे. सगळे उत्साहाने खेळत आहेत, नाचत आहेत.